श्री गणेशाय नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रारंभः। दिव्या कवचम्। ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुण्डा देवता अङ्गनास्तोक्तमातरं बीजं दिगबन्धस्तदेवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमः चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच अतिगुह्यजे संसारे मानवा सर्वरक्षका पीतामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्म उवाच ऐसे गौतम विप्रा सर्वभूतपकारक देवे कवच पुण्याचे ऐका बेते महामुने। प्रथम शैलपुत्रीति द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाति कुष्मांडा सवती असे पंचम स्कंद माताति षष्ठ कात्यायनी असे सातवी कालरात्रीति महागौरीति अष्टमा नवमं सिद्धिदात्रीति नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वत्र महात्मा वेद बोलिला अग्नीत जळता कोणी शत्रुने खिलतारणी विषम संकटा माझी भर्याना शरणांगत न त्याचे होतसे केव्हा आशुभरण संकटे विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयश वृद्धी हो। देवेश्वरी तुझ्या नामे त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ ही चामुंडा वाराही महिषासना इंद्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषभारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मसना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वभूषणभूषता माता समस्ता ऐशा सर्वयोग समन्वित भूषणे शोभती नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता रथी या रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हालानी मुसलायुधे खेटक तोमर आणि परशुपाश आनके कृत त्रिशूल आयुध शारंगनादि महानते दैत्यांच्या देह नाशाशी भक्ता अभय द्यावया देवताच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धरते। नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्सावे महाभय विनाशिनी पाताभे शत्रुषी देवी गे मजरक्षतु पूर्वेसी इंद्र रक्षावे अग्नि अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्यां खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्यां मृगवाहिनी कौमारी उत्तरदिशे ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्ववामनी ब्राह्मणी रक्षो वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐशी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्षो विजया रक्षो मागुती अजिनैवाम भागासी दक्षिणेला अपराजिता उत्थोतिनी शिखारशो ओमारस्तुमस्तका मालाधारी लाटीसी भ्रुकुटेशी यशस्विनी त्रिनद्या भ्रुमध्याति यमघंटाति नासिका शंखिनी चक्षुमध्यासी कानासी द्वारवासिनी कपोलकालिका रक्षो कर्णमूला शिशकम्बरे सुगंधानाशिका रक्षो उत्तष्टाशचला अधरा अमृतकला जीभेला ती सरस्वती दंतरक्षा विकोमारी कंठदेशा शिचंडिका हाटीसी चंद्रघंटाती महामाया तिटाळुषी हानुटेशी कामाक्षी वाणेशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवर्षा धनुर्ध्रुवा नीलग्रीवा बहिकंठा नलिका नीलकंबरा स्कंदाशिखंडोनी रक्षो बाहुशी वशधारिणी दोन्ही हातासी दंडोने रक्षो अंगुल्यंबिका शूलेश्वरी नकारक्षो कुशीरक्षो कुलेश्वरी स्तनारक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदयरलता देवी उदरा शूलधारिणी नाभिनी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कालिका लंगा गदा महेशवाहिनी कटिभागा भगवते टोंगळे विंदवाशिनी रक्षा विकाम पूर्णाती पोटरीशी महाबला गोट्याशी नारसिंहाती पादपृष्ठाशी तेजशी श्रीपादांगुले रक्षो तलवे तलवासिनी दंतकलाल नेकाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकोपारी कोबारी वचा वागेश्वरी तथा रक्तामजा वसाहाड मेदासी पार्वती अत्रासी कालरात्रीति पित्तासी मुकुटेश्वरी पद्मवती पद्मकोफा चूडामणि तथा ज्वालामुखा नखत्तेजा अब्द्या सर्वसिद्धिसे ब्रह्माणे वीर्य रक्षावे छाये छत्रीश्वरी तथा अहंकार मन बुद्धि धर्माधर्मधारिणी प्राण रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूप गंधस्प शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमो गुणो रक्षो नारायणी सदा रक्षो आयुष वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यशकीर्ति लक्ष्मी विद्या रक्षो चक्राणि तीधना इंद्राणि गोत्र रक्षाभे रक्षाभे पशुचंडिके महालक्ष्मीति पुत्रासी रक्षो पत्नीसी भैरवे पंथासी सुबंधा रक्षो मार्गक्षेमकरी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजये सर्वता स्थिता रक्षाहीन नजस्थान कवची नच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी स्वेच्छांतरे ज्याच्या पाऊल
पाऊल टाकता कुठे कवचा स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे स्वइच्छापूर्तीचा जय आभिष्ट वस्तू चिंतावे तेथे प्राप्ती सुनुचित पारमेश्वर आतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्य माझो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांची हे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी बाचावे भाव ठेवून देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाचे अपमृत्यू कदा नवे नासती व्याधी साऱ्या माता क्रोड आणि मुगे सावर जंगम आणि कृत्रिम विष नाचते अभिचारकचे काही मंत्रतंत्र भूतळे भूचर खेचर आणि नाचते जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षशा घोऱ्या डाकिन्याच्या महाबला ग्रह भूत पिशाच यश राक्षस गंधर्व ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मंड भैरवादिके कवच हृदयीच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी थसे जगेश्वानतो वाडे यश वाडे तयांचे या कीर्तमंडित भूतळे जपोस सप्तसती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोरे संतती नांदते त्याला पुत्रपौत्रादितेवरे ते हात परमस्थान महामाया कृपाबळे सुर दुर्लभ ते नित्य भक्ता ते सद्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी शुक्य शिवासवे ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ अर्गलास्तोत्रम् ओम अस्य श्री अर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप् छन्दः महालक्ष्मी देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशते पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमः चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम जयन्ती मङ्गलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्रे स्वाहा स्वधा नमस्तुते जयं तुम देवी चामुण्डे जय भूतार्तहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमस्तुते मधुकैटभन्ता ते विधात्रप्रदे नमो रूपजय यशदेय नाश्वे षड्विकारे महिषासुरन्तासे भक्तासे सुखदे नमो रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे रक्तबीजवदे देवी चण्डमुण्ड विनाशिनी रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे शुम्रा निशुम्भ धुम्राक्षं मर्दने देवी विक्रमा रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे पद्मपातवन्दिता सर्वसौभाग्यदायिनी रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे अच्युत रूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे निष्पापकरणे चण्डे वन्दिते भक्तिने तुला रूपजय यशदे नाश्वे षड्विकारे भक्तिने स्तोत्रजे गाते चंडिके व्याधि विनाशिनी रूपजय श्री नाश्वे षड्विकारे चंडिकेचे तुला नित्य पूजती भक्तिने जन रूपजय श्री नाश्वे षड्विकारे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय श्री नाश्वे षड्विकारे देशी नाशते माझे मज लाभो महाबल रूपजय श्री नाश्वे षड्विकारे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय श्री नाश्वे षड्विकारे देवरत्न शिरोरत्न घासी चरणामरे रूपजय श्री नाश्वे षड्विकारे विद्यावंत यशवंत लक्ष्म्यंता सोजन रूपजय श्री नाश्वे षड्विकारे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणांगता रूपजय श्री नाश्वे षड्विकारे चतुर्भुज चतुर्मुख समस्ते परमेश्वरे रूपजय श्री नाश्वे षड्विकारे विष्णुकरे नित्यस्तोत्र भक्तिने देवी अंबिका रूपजय श्री नाश्वे षड्विकारे हिमाचल सुदानाथ गातसे परमेश्वरे रूपजय श्री नाश्वे षड्विकारे इंद्राणपती सद्भाव पूजतो परमेश्वरे रूपजय श्री नाश्वे षड्विकारे प्रचंड बुडंडाचे होत निर्गवदानव रूपजय श्री नाश्वे षड्विकारे श्री अंबिके भक्तासे देसी अनंत होरतु रूपजय श्री नाश्वे षड्विकारे मनासारखे पत्नी संसार सिंधु तारिणी मनोहर लावावेदी कुलवान सहचरी हे स्तोत्र देवाचं निवाचा सप्तशती पुढे जपसंख्या फलल्ला बेसवे प्रचुर संपदा श्री दिव्य अर्गला स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ किलकस्तोत्रम् ओम अस्य श्री किलकमन्त्रस्य शिवऋषि अनुष्टुप्छन्दः महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थ सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमः चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेददिव्यलोचना श्रेयप्रणनिमित्ताय नमो सोमार्धधारिणे हवे किलकासवे हे महास्तोत्रकलोपिते मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ति साधका उच्चटाने सिद्धिसे दुर्लभवस्तु लावण्या सप्तशे स्तोत्रैषि देवी सिद्धरथितसे न मंत्र औषध तंत्र नको साधना नकी जपा विना फळा येते सर्व उच्चाटनादिके सिद्धी अनंत मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेश दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्रैसे जपता ऐकचे जपता परे समाप्तस्त्यं गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणे सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट गुणे देवीचे सर्व बाहुणे प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्मा शुभ शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचा सप्तशती सदा पाशरतो देवीचा सिद्धर गंधर्वसे संसारी भैना कोटे
कोटे सर्वत्र फिरतामही अपमृत्यूच केद्याचा मोक्ष त्याला मरोडिया किलक निष्कलन हे जाणून पाठ ह्या बरा दोष राहते कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियामध्ये हात संतोष देवीचा हितकारी स्तोत्र इसे पाठ करा निरंतर मंद स्वरे प्रकृती प्रणता उच्च गायने उच्च स्वरे करावा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन श्री दिव्यकिलक स्तोत्रम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सूक्तम ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मा स्तोत्र करे तिचे श्रद्धा सप्रेम लावूनी महामायास्तवीयशे ब्रह्मोवाच तु स्वाहा तु स्वदा देवी वषट्कार शुरात्मिका शोधात्व अक्षरे नित्ये त्रिधा मंत्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चार तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण करती विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासे जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पंती सृष्टीरूपी जगन्मे महाविद्या महामाया महामेधा महास्मृते महामोस्वरूपाये महादेवी महासुरे प्रकृतू सर्वांची गुणत्रय विभागणे कालरात्री महारात्री महोरात्री तू तारिण तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्धी बोधलक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडंगधारिणी शूरणे गोदनी घोरा शंखिनी चक्री तथा चापशर धरे देवी भषंडी परगायुधा सौम्य सौम्य तरा माझे तू सौम्य अतिसुंदर परापरा होणे थोर तू एक परमेश्वरी सत्ता सत्ता जी शक्ती तिची शक्ती स्वरूपिणी सर्वशक्ती स्तवा वयशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालन समर्था निद्राहीन तुझ्या गुणे नशेस्तामर स्तोत्राशी मज विष्णू क्षमाय तू शंकरपलायधीच तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझे स्तोत्र ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता हे प्रशंसते करावे मोहित यासी दुर्लभ मधुकैटबा जगदीश्वरची विष्णूची जागर देवी सत्पर उपजो विद्दु विष्णूशी मारा बे दैत्य दोन हे रात्री सूक्तम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवी श्री महिमा कैसी मधुकैटभ नाशतो सुरद समाधिवेशाते मेधा ऋषि सांगतो विनियोगः ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषिः श्री महाकाली देवता गायत्री छन्दः रक्तनन्दा शक्ति रक्तन्तिका बीजम् आग्निस्तोतत्वं ऋग्वेदस्वरूपं श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोगः अथ ध्यानम् खड्गा चक्रगदानि चाप परिघा शूला भुषुण्डी शिरा शंखाधारणजी करी त्रिनयना सरिवांगभूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविनिधे निद्रा जगन्नायिका ओम नमः शण्डिकायै ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्यतनय सावरणो मनो बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याचे विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनमंत्राधिप सावरणी सूर्यपुत्रांचा ऐकवृत्तांत तो शुभ पूर्यशौर्य चिषा माझे चैत्रविषय भूपते सुरतनाम महाराजा समस्त शितिमंडला पुत्रा समांतो राजा प्रजापालन तत्पर कोलवध्वंशी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनिर्धी सुरताचे घोर संग्राम तो करे कोलवध्वंशीचे त्यांनी स्तरी सुरत जिंकला रण सोडून तो आला सांभाळी पुर आपले जिंकले ते हे वैर्यांनी भूपती क्षण जाहला आमात्तबली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी राजा सेनाबल लुटूनी राजनादिशी जिंकिते शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वरतो दुर्लभ पाहे जातसे घोर काननी आश्रमेधा मुनीच्या हिंसकही विशावले शोभनीय शिष्यवृंद रान सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमाबरी कानने विचरे नेत्र श्रेष्ठ ससंग शांतीशी ममतायुक्त चिंताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मद सत्ता ज्यांच्या जवळी दृष्टते भ्रतफीडक छळता जनवृंदासी कोण वारील त्या खळा माझे हत्ती शूरपृष्ठ काय त्यांची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टातीत माझे द्रव्य हातीत यांचिया मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरचिंता वाहोने दुःख स्वगत्याविना मेधाच्या आश्रमी पाहे आला विश्व कुणीतरी कोण तू कोठणी आला शोकचिंता तुला दिशे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलिला राजा दुःखांतर जाणूने विनम्र वैश्यते बोले प्रणाम करुणी रूपा चित्त निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करुणे चित्त हृदयगत्यास बोलला वैश्यवाच
समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळे स्त्रीपुत्र तो जन्माजे काढिले मज बाहिरे रणणारे पुत्रहीना आता पुषे कोण जगे विश्वासघातके झाले बांधव लुटती जना दुःख्यस्तमी म्हणालो गृहरत्नंतनाकडे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मजद्यांची दुःख देई निरंतर सदाचारे दुराचारे पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य रुचले मज मन माझे नावरे नक हे काय करावे काय न सुचे पित्र स्नेह नसे पुत्रा जनच छळती मज पती प्रेमण पत्नीसे आत्मीय वैरी जाहले काढिले मज बाहेरे माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे ममता कैसे जडली चित्ती माझिया पाषाण हृदय आपता न भूलो मी करू कसे मार्कंडे वाच मेधा मुनीची सेवेशे आले जळून सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विणे नीती भावेने आदरे वैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाभ तया स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मम सर्वांगी ममता माझे गतराजी यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला वैश्य हा दुःखी असे इथे स्वजनयुक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता ती कळून झोंबली आम्हा सज्ञान असूनी आम्ही नकळो घेरलोय कसे विवेकहीनी आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिरिवाच भाग्यवंता समस्ताशे कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कोणा रुचे भिन्न भिन्न विषयाचे सवी ऐशे जनांतरे दिवा रात्री कोणी भोगे विवेक नर त्यामध्ये सुदतापूर्वक भोगे विषया लागे मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परिसौख्य भोगती पशु पशु हे स्वये शुधा तृषा याचे परिमोहत चित्त हे पिलांचे ओंदन देती कळूनी मोह आसा आपणा प्राप्त जे काही भोगवया दीर्घकाल ते मानव इच्छते पुत्रा पशु पशु इच्छती आशंभ नाशमान कळे सारे तरी माया व प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेहीन मोकळे चराचर मायापासे बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पाऊले तिचे भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नते देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला तिने सर्व मोहास तो हेतू सर्व बुद्धीस प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्क ही जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये ही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया देवी ते कळवाम्हा जगे ते जन्मले कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐको इच्छित मनमन ऋषिरिवाच जगद्रूपा नित्यरूपा देवी ते विश्वव्यापक देव कार्य सिद्ध वाया अजन्मा जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णुशेष आसनी कर्णमळातून त्याच्या मृदुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामानी महाभय यो विष्णू नेत्रे योग निद्रा भावे स्तोत्र करे तिचे आदिश्वरीची विश्वासे धारण करे विश्व हे संसार पाळून सारी घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णूचे त्याची शक्ती विलक्षण उपमा द्यावयासी नाही तुलनेसे कुणी तुझे आला ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे जागा नावया त्याला योग निद्रेशी स्तोस्तवे ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी असे ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषट्कार सुरात्मिका शोधात्व अक्षरे नित्या त्रिधा मंत्रात्मिका सुता बिंदुरूपा अर्धमात्र अनुच्चार तुझे रूपे सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण करते विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रास ही जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहारूप कल्पंते सृष्टीरूपी जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामस्वरूपा ये महा देवी महासुरी प्रकृतो सर्वांचे गुणत्रय विभागणे कालरात्री महारात्री महोरात्री तू दारिण तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू तू बुद्धिबोधलक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडंगधारिणी शूलनी गोदनी घोरा शंखिनी चक्रे तथा चापशरधरे देवी भूषंडी परगायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर प्राहुनी थोर तू एक परमेश्वरे सत्या सत्या जे शक्ती तीच शक्ती स्वरूपिणी सर्व शक्ती स्तवावयाशी स्तोत्र हो
होईल थोडके. सृष्टीपालन संहार्था निद्राहीन तुझ्या गुणे. नशेस्तामर्थ स्तोत्राशी मज विष्णू शिवाय तू. शंकरप्लायधीच तूच आधारशा शिवा. सर्वाधारे तुझे स्तोत्र नसून योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वता हे प्रशंसते. करावे मोहित यासे दुर्लभ मधुकैटभा. जगदेश्वरी विष्णूशी जागवी देवी सत्वर. उपजो बिद्दू विष्णूशी माराभे दैत्य दोन हे. ऋषिर्वाच तमास धात्र देवी स्तविता ते विदाशे. नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे. निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जाहली. एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी. योग नुद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैटवदुरात्मा बलवान पराक्रम. दैत्य ते पाहता आज झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोधरक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छते. उठवणे विष्णूने तेव्हा संग्रामी त्यासी बांधला. पंचशस्त्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगते. उन्मत्त झाले योद्ध महामाया विमोहित. दत्तमंती विष्णूशी वरमाग मनुष्यत. श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे हे तरी निष्पाण भाजने. डावावर इतका हा दुसरा न लगे मज. ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहते. म्हणते विष्णूशी आम्हा बदाव्या जलना जिथे. ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर. जांगेवर ठेवूने दोघांचे शिरगे हरी. ब्रह्माची या स्तुतेसाठी माया प्रकटली असे. ऐक महात्मदेवीचे वर्णी तो मी पुन्हा तुला. ऐं ओम श्री अच्युत विरचतयां प्राकृत भावटिकायां श्री मार्कंड पुराणे सर्वणगे मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय दुसरा. एकत्र तेज देवाचे उद्भव त्यात देवीचा. महिषासुरसेनेशी करिनिष्पाण तोरणी विनियोग. ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता. औष्णिक छंद शाकांबरशुक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्व यजुर्वेद स्वरूपम. श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गाचरित्र जपे विनियोग. अध्यानम. ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका. शोभे अंबुज खड्ग शंख सुरभे अष्टादशे हस्तका. शूलापास सुदर्शनाधरित से हाते प्रसन्नानना. सेवी मी महिषासुरापहरणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिर्वाच देवदत्तामध्ये पूर्वी शताब्द्रण जाहले. महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर. महाबली दैत्याने देवसेना जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बसला. पराजित देवता गेल्या ब्रह्मासी करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदते. सूर्य चंद्र अग्नी वायू यमुंद्र वरुणादिका. महिषासुर गाजुनी झालाधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीसी फिरते हिनदीनदे. मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे व्रत सांगोने झाले शरणांगत. नाशावया दैत्य साईसा तो सांगा साधन शक्यते. देवता पिळल्या भारी एकता शिव विष्णुते. क्रोधारक्त शनी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु. चक्रपाने महाकोपे तेजवाही मुखातनी. ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात समावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पेऊन उद्भव. एकत्र झाले सर्वे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे व्यापला सर्व ही दिशा. देवता पाहते नेत्री तेजासी तुलना नशे. तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा. व्यापले त्रिलोकाशे शिव तेजेचे मुख. यमराजची या तेजे केसडुहीस वाढले. मत्तेज विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी. चंद्र तेज स्तनदेन इंद्रातुनी इंद्र तेजातुनी कटी. ऋणापासून जंभा नितंबत पृथ्वीचे. पतते ब्रह्म तेजात सूर्य तेजात आगळ्या. करंगळ्याने वसु तेजे कुबेरेचे निनासिका. प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे. अग्नि तेजा त्रिनेत्र संध्याक्षे भ्रुकुटी तिचे. कानावायतुनी झाले मिळाले देव तेजते. त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावले. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवत्या झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे. एक चक्र हरे देई आदरे अंबिके प्रते. वरुण शंख देता दे शक्तीचे दानाग्नी दे. दिला धनुष्य वायूने भाते दोन शरासवे. ऐरावताची घंटा वज्रवज्रातुनी दिली. सहस्त्रनेत्र देवेशे भाग्यशाली पुरंदरे. यमान दिला दंड वरुणे पाशदेविषे. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा देतो कमंडलू. रोमरोमी महातेज सूर्यदेवी भवानीशे. परिप्त ढाल कालाने तलवार दिली तिला. शिरशिंदू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी. देईकडे अर्धचंद्र दे कयुर बाहू
बाहुसे नुपरे दोन्ही पायासी गळ्यासी सजरी साजरी बुद्ध्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अशस्त्र अभेद कवच देवीशी दांदितसे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुल्लैशिजे सागर देवीशी देही पद्मपुत्र करामध्ये हिमाचल दे स्वारेसी सिंह बसियास्तव नाना रत्नमणी देई मधुपत्र कुबेरदय पृथ्वी भरता महानाग शेष दे नागहारतो अनन्यान्न देवता ती देते शस्त्रास्त्रभूषणे ऐशी सन्मानली देवी अनन्य देवतांनीही उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानकनाद झाला गर्जना व्यापली नभी आकाश शब्द भरले आकाशी शब्द उठला भरले न बत्या गुणे गगनी नाद मावे ना नभही सण वाटले विश्व घाबरले सारे सिंधुसी कंपदा हला कंपित झाले पृथ्वी सर्व पर्वत हालते भवानी सिंह वाहिनी देवता जय गरजते भक्तिभावे मनुष्यने नमृत्व स्तोत्र मांडले त्रिलोका शुद्ध पाहोने उठले शय्य दैत्यते सुशीत दैत्य सेना सामुरी धावली त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे काय जाहले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज ऐसे देवी दिसे तया दे पृथ्वी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता शस्त्रभुदंडाचे देवी दाही दिशे तिथे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीच्या तिथे अस्त्रशस्त्र प्रहराने दिशा सर्व प्रकाशला महिषासुर शेषा शुक्षुर तो अधिपती करी शस्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्त्र रथीचा उत्तम स्वामी तो लढ 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महादेनो तीक्ष्ण रोम असे लोमा 5 कोटी रथी सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बलिष्ठ तो लढे गजाशे 1 कोटी ते घेऊन परवारित 5 अरब रथीचा बिडाल स्वामी तो लढे शस्त्रो ते महादैत्य ससेवनातुनी वाहन सहस्त्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धासी हती रथतयातुनी तोमर भिंदी पाल शक्ती फरसा खडंग मुसळते पट्टाशी अस्त्रशस्त्रासे प्रहर करती खळ बदाभया दुर्ग देवीशी प्रहर करती खुळ गेरळे देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दत्त ते काही देवीशी शक्ती हानती फेकती पाशते काही मारती खडंग कोणते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गदेव समारण्या क्रोधावली महादेवी दैत्यास्त्र शस्त्रास्त्र ओढिते थोडेही तकली नाही मुखमला नसे जरा शस्त्रास्त्र मारे दैत्यांची स्थविती ऋषिदेवता वाहन सिंहदेवीचा वनात वनमाजसा रणात सुरा मारे विचारे वै सोडूने निश्वास सोडते देवी शस्त्रो गणतक्षणे शस्त्र होणे दैत्यांता शस्त्रास्त्र मारती हिरणे फरसा बिंदीपालाने खडंग पट्टस घेऊने सामना देते घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीची नाते वधुनी असुरी जना नकार शंकानंद देवाच विधी पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडंगणे असुरावधी देवीशी हर्षवया ते मृडगण ठोकती गण भयंकर गंडाना दे मूर्छित मारले किती सदाविध महादैत्य देवी वधी महाबला ओढुनी बांधुनी पासे मारून तलवारती करीत विधा असुराचे गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शवल्लोळ भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्वांबर तुटले इकटी दैत्यांची होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खंडली देव बिडक दैत्यांचे गत प्राण कलेवर मधुने तुटले कोणे जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिला जरी तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कडमवाद्य ऐकुणी नाचती रणांगणे ते ताल सूर तरुणिया खडंग शक्ती वृष्टी हाती असंख्य धडधावती देवीशी म्हणती थांब उन्मशस्त्र फेकते रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीसी चालण्यावरली जागा रक्ताचे पाट चालले आरण्या जळतो अग्ने दैत्यसेना तशिरणे क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तशी दत्त गेले मरुडिया लागल्या राशी प्रेतांच्या रणंगन भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांच्या ऐसेचे बदले किती देवीचे गणते लढती बदती दैत्यसैनिका संतुष्टदेव आकाशे आनंदे वर्षते फुले ओम श्री अच्युत विरचितयां प्रकटवाटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनोन्तरे देवी महात्म्ये द्वितीयोध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर हे वदला धन्यदुर्गा महाबली ध्यानम ओं कांते सूर्य सहस्र रक्तवसना कंठे शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपविटे विद्या अभीति वरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रिमा शोभे डोई धरुण रत्न मुकुटा देवी नमो पाहि मां
ओम ऋषिर्वाच नाश पाहून दैत्यांचा चक्षुर्दैत्यकृतो धावून आला पुढती वधवया देवी अंबिका संग्रामी देवी वरती शोडी दैत्याशी शिर मेरूच्या शिखरे जैसा जलवर्षाव होतसे देवींनीच बाणाने समस्त बाण तोडले ते त्याचे सारथी अश्वानायसी विरादले धनुष्यध्वजा तोडून बांधे विंधुनी ताखळा घायाळ अंगे प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वासे मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळे सिंहासी घावतो करे वा भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुसी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सक्रोध रक्त नेत्राने शुलमा घेऊन धावला भद्रकालीसी मारावया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभात्याचे चालला तेजवान तो देवीने शूळ फेकून तोडला शूल सत्वरे चक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खल आला चामर धावून देव पिडग दुर्जन हत्तीवरी तो बैसवनी शक्तीने मारे ते विषी देवी महाबलायचे हुंकरता करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडणी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तके तेव्हा सिंह बैसे उडून या बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळलावते दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितडे भयंकर प्रहराने मार देती परस्परा नभातून उडी घेता ते सिंहाचे शिर तोडले चामर देत काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने ऊर्ध्वमदित सतो असा देवीच्या हातून मेला चपाट्याने कराल तो गदेने मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदीपालाने मारी देवी तक्षणे त्रिनेत्राने त्रिशूल्यस्य उग्रयस्य मारला त्वरे उग्रवीर्य महादिनो दत्तते हि विराजले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मक दैत्या बाणाने नाश झाला सेना सवरताई शिरेड्याची रूपके खळ महिषासुर देताप देवीचे ग्रंथासले हुंडा देत कोणासे खोराने मारतीत असते पुष्टशिंगे कुणा मारे वेगाने मारती कुणी सिंहनादे कुणी गे मेले निश्वास वायुने कुणी धरावयासे किती झाले देवीचे गणत्याक्षणे सिंह मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुणे भूमी गर्जना करी खोरतो वेगाने त्याच्या पृथ्वी कंपपा विक्षण पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाचती मेघमालिका श्वासाच्या वायू गतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्ध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धरी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धात नरतो झाला खडंग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन धाव घातला सोडी तो मानव रूपा गज झाला भयानक सिंहासे ओढे देवीच्या सुंदजाचा महाबली खडंगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास जसे चराचर तस्त झाले घाबरी फिरती जन सुरभी पिवणी आंबा अमृतनाथ पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगडमाता महाबली बलोन्नत दैत्य गर्जे शिंग मारुणी पर्वत फेकावे आकाशे पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचुळ रक्तशिशुदा देवी वाच शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे चौर मेपे दे सुधा तू पडता प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषिर्वाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाचे लक्षणे त्याच्या शूलाघात करत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे निर देवीने शक्तीने येता अर्धा निरोध दिला तरी तो धावला तेव्हा तलवार धरिती करी मस्तक तोडी दैत्यांची महिषासुर मर्दिने हा कारणी झाला दैत्यसेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासते देवता महर्षी दिव्य दुर्गास्तमन मांडते यश गंधर्व ते गाते करते नृत्य अप्सरा श्री अच्युत विरजतयाम प्रकट भावटिकयाम श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 4 इंद्रादी देवताद्वारा दुर्गा चंडी महाबले देवीचे मांडले स्तोत्र देवता वरदान दे ध्यान ओम काला ब्राजिकटाक्ष हरिकुलभयदा चंद्रभाळी जयसे शंखा चक्र कृपानना त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयासे सिंह स्कंदाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमनि भवती सेविती सिद्धिसी जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुरदैत्यमारे शक्रादिलेम लिमनालिन होती भारे लावण्यंग फुलती यशसोक्यदाने देवी स्तोत्र करते सुरनम्रतेने जे विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती जे स्वर्गभुवनी जिची या विभूती जे पूजनीय ऋषिदेव जगन्नाला होती सनिमदा हितदा आम्हाला
ठावा प्रभावनजिता भगवान अनंता ब्रह्मा शिव वदवे निरस्तोत्र गाता जे चंडिल अखिला जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जे पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्या सरदया सद्बुद्धी उर्मे श्रद्धा महान कुलनांतर लाज ऐशी पाळी जगा निमितो तिची या पदासी नवर्णवे तद्दी रूप अचिंत ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जे देव दैत्य समरीश कळात शूर चारित्र अद्भुत कैशे स्तोमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर न तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल जगदवंश भूता अवक्ता तुझ परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझिया तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त तुदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधाचन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधना चिंत महाव्रताचे तत्वज्ञ समय जना बहुमोल ज्यांचे अभ्यासती मुनी जया निगमा पताला विद्या पर तुझन अन्न तुझी या रूपाला तू शब्द रूप यज्वानी सुसाम छंदा ऐश्वर्य षड्रत्रय श्रुतीधर धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पिडान तुझ भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होते तुझ दृशक्ती मेधा नौका तदीय बळतारी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदयत वस्तचिन्ह गौरी तुझा शिव करी अतिथोर मान यशुला ससला अमला शिशिपुरुणे बोंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुणे क्रोध चरळला महिषासुरासे केला प्रहनवलाह मात ऐसे चंद्रानने भ्रुकुट कृत तुझी या भयान ज्या पाहता महिषनच सोडी प्राण भेल काल हि जयवगदा मुखाला पाहुन तेचनच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाग होतो क्रोधे तुझा अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासे त्वा मारिले सहकळा महिषासुरासे तू सुप्रसन्न तरी जगिमान त्यांचा लाभे यशस्वी उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धनत्व पावती जगे मिळवणी श्रेय धर्मानुसार सुकरती करती सुकर्म ते भोगती तव कृपयुध स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करते त्रैलोक्य कर्म फळ लाभे तुझे निहोते नामे तुझा भव हरि भव पीडितांचे तू विद्युते जे जगती हितिच्छुकांचे दारिद्र दुःख भयहारणी तू एक तुझे सर्वोपकरणी मृदावले हे तुझेचे पाओ तू सौख्य जन या शुभ कामनेने तू मारसे खळ जनारणी शुल्कतेने ते नरक गामरे भवसागरी मुक्त भाया दैत्ता जनावधी तू स्वदैरणेया तदृष्टिपाते जळील विश्वसारे संहारसे असुर तू शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रूप होऊन उद्धरावा हा भाव तोत मनात येथे असावा पाहुण खडंग त्रिशूलाची महान दीप्ते अंधत्व येना सुराबल कोण नेत्रे चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कशे तरी ते दृष्टा पराभत कर देविशील लावण्य कांती चवच ध्रुवते अतुल निर्गव हो स्वती स्वर्ग स्वर्ग तुझिया बलाने तू जिंकसी रुपुद्रया कृणांध्र प्राणे लावण्य सिंधुरीचला रिपुकापता आहे गे थोर गर तुझ विन जगात आहे योद्धात निष्ठुर कृपारत यात भारे ऐसे वरदायने दिव्य नारे संहारळे अर्द्रळ त्रैलोक्य शंते दैत्यासी स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे शूलाने रक्षके देवे खडंगे रक्षांबिका रक्ष धनुष टंकारे घंटा ध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे ते रक्षावे अंबिके चंडिके अम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तरेश्वरी भयंकरी मनोहारी त्रिलोकी तुझे रूप आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडंग शूल गदा हाती अंबिके शस्त्रजे तुझे ते सर्व घेऊनी अम्हा संरक्षावे तुवा सदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा सविदेशा परे दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजते देवता दिव्य धूप भक्तिभाव सुगंधार्चितो तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनीची इच्छा मागावा वरतो मला देव वाच भगवती पूर्ण केले नुरळी काही मागणे महिषासुर तो वैरे ठार केला तुवारणी तरी द्यावे आम्हा काही छतेसे महेश्वरी आठवताचे भेटावे सुख्य हो नामधारका संकट निस्तर्गावे गाती स्तोत्र त्याची या वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबे
दृष्ट्वा प्रसन्नवदने प्रसन्नस्ने सदा ऋषिरिवाच प्रसन्न केली देवाने भद्रकाली जगथिता तथास्तु वरदेवोने झाली गुप्त तिथे रूपा त्रिलोके हितकरताच्या देवाच्या देही जन्मली तिचा प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी शुंभाने शुंभनासवे गौरी पासून गे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्णतो आता सर्व लोक हे रक्षाये प्रघटिती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युतविरचितयां प्रकटभावटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावरणिके मन्वन्तरे देवी महात्म्य चतुर्थोऽध्यायः श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु अध्याय 5 देविषे सविते देव सांगते चंडमुंडते शुंभपाठवे दूताशी निराजदूते तसे विनियोगः ओम अस्य श्री उत्तरचरित्र सर्वदृश्य महासरस्वती देवतानुषुप्छन्दा भीमाशक्ति भ्रामरिबीजं सूर्यस्तवतत्वं सावेद स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्र पाठे विनियोगः ध्यानम् ओम घंटाशूलहलानि शंखमुसला चक्रन्दनुसायिका हस्ताब्दे धरुण शरश जशे जशे कांती मनोहारिका गौरी देह समुद्भुतां त्रिजगताम् आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मे शुंभादिकेले स्वाहा ओम क्लीं ऋषिरुवाच पूर्वी शुंभाने हरवले सचिपती त्रैलोक्यातन भागाचे त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुमेर वरुण यम त्याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून दैत्यांचे दैत्य बाहेर काढते अपरता देवाचे देवीचे स्मरण दाहले अपात्यकाली स्मरता मत निश्चित भावेने देवांचा सांबेचा आशीर्वाद पुरंद्र अपमाने महादुःखे स्मरता देवी अंबिका आठवणीयावरा लागे संकटे सोडवीन मे देवता चिंतनीयशी हिमाचल गिरिब्रे भगवती विष्णू माया स्तविती मन लावणे देवा ओछू नमो देवे महादेवे शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणे नेम वंदितो तुला नित्यनंदन बोधेशी गौरी धात्री नमो नमा चोच्छन स्नयमय अर्जुमयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणांगत कल्याणे सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजाचे उमाकांते नमो नमः दुर्गा तु दुर्गमा अपारा तुस्तार सर्वकारिणी ख्यातिकाने तु कृष्णा धूम्रक्ष नित्यवंदन अति सौम्याति रुद्र वारंवार प्रणामः नमो हे जगदत्वारी कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळा माठाये चेतना मनवीतसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सर्व प्राण्याची निद्रा रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शुद्धा रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये छाया रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळा माझी शक्ती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळा ठाई तृष्णा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये क्षमा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळा माझी जाती रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळा ठाई लज्जा रूपे अशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये क्षांती रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामाजी श्रद्धा रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळठाई कांती रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामाजी वृत्ती रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळठाई स्मृती रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये दया रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामाजी तृष्टी रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये माता रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये भ्रांती रूपे आशी स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राणात व्याप्तीची सर्वा सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप ही सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः आभिष्टलाभे स्तविताजलासुर जयेसी सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकारे जगदंबैश्वरे नसो आम्हाला विपदा कदापि उदंड दैत्यग्रस्ता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला धनी आम्हा न रावो विपदा कदा कुणे
ऋषिरुवाच देवतास्तवते होत्या जाणून स्नान इच्छुने त्या स्थळी पर्वती देवी आली राजा तक्षणे विचारता देवी देवांशी देवी फुकडे सुंदरा उद्भवली तिच्या देहे शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे गाते शुंभाने तुच्छ लेखले पराभूतनी शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेव्हा अंबिका उद्भव झाली कालिका कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगे कौशिकी जगन्माता तेथे पार्वती कलिका बहु हिमाचलावर ख्याते पाविली कलिका बहु शुंभ आणि शुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पाहते आंबेच्या लावण्य देह इष्टिशे सांगूनी सांगते शुंभा एक लावण्य सुंदरे भीमाचलावरी वसे राजा सर्वत्र कांती मानजे नसेल पहिली कोणी कोण कुठली शेदघे असुरेश तुरशोर तुचती भोग कामिनी श्रेत दिव्यांगाचे दीप्त सर्वत्र फाकले हिमाचलावरी अजुनी पहा जाऊनी स्वयेतू मनी हत्याने घोडे त्रैलोक्य रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदने सुदैवे शोभते प्रभो परिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्च श्रवातुवा हे रावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त ते शोभे विमानांगणे तुझ्या विदतापाशीचे होत आहे आता जवळी तुझ्या कुबेराचन निधी तो मत्पद्म हिरावला किंगजिल्लिनी युगमाला सागराने दिली तुला कांचनस्त्रवजे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची अपासे जे आता जवळे तुझ्या उत्क्रात क्रांतिदा मृत्यू शक्ती सागरातील रत्नजे वरुणापासून जो आज निशुंभ जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले दोन वस्त्र सुशोभित अर्पले तुझ दैत्याशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न हेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याणमयी ती देवी नव्हे प्राप्त तुला कशी ऋषिरिवाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवे देविकाकडे सुग्रीव महादैत्य शुंभ सांगेत या दूता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीसी असे उपाययोजनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत त्या स्थळी मधुर कोमलवाणीने बोलला देवीसी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहतात सर्वज्ञ आज्ञामानती देवता ऐशा द्या दत्त श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्याखिल वंशवर्ती मज देवता यज्ञभाग मी सर्व भिन्न भिन्न समर्पतो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त सर्व मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथने देवता मज मंदोने नम्रत्व अर्पती मला देव गंधर्वनागाचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोरचे विश्वे आम्ही मानतो तुला रत्नभोक्ते आम्हापाशी यावे त्वाम रत्नवल्लिके ममानुज महासुर अथवा मज सेवतू सुंदर चंचल नेत्रे रत्नचे भूमीचे बरी पारमेश्वरातुल तो पावसी मम गृह विमारुण बुद्धीसी भावी पत्नी तू मज ऋषिरिवाच ऐसे दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रिलोक हे देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसेत परिमत प्रज्ञायशी निश्चय पहिलाच हा करू तो मिथ्य तो कैसा ऐकावा मम निश्चय मम जिंकेल संग्रामे मम गर्भास नाशवे माझ्या समाशे सूर होईल पतितो मज शुंभ किंवा शुंभाने संग्रामे जिंकुने त्वरे वरावे मज जाय सांग विलंब कायसा इथे दूत उवाच देवी गंधर्व तो होशे मज सांगू नको गसे शुंभाने शुंभा पुढते उभय राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेवती एकटी नार कोठे युद्धात राशी उभे देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीच्या तया दैत्य सवे कैसी आबाले रण इच्छशी शुंभाने शुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी एक केस ओढून तृणवत नेतील ते तुला देवी वाच शुंभाने शुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचून हा आता तू सांग जाऊन बोलिलो मी ते आदरे उचित करावे त्यांना होईल मान्य ते जया ओम श्री अच्युत विरचित प्रकट भावटकाय श्री मार्कंडे पुराणे सावरणे मनोंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 6 धूम्रलोचनवद ध्यानम। ओम नागादीश्वरी बैसली फणिमनी दीप्तानळे शोभली देही कांत्यशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांगिनी अशी पद्मावती ध्यात असे।
ओम ऋषिर उवाच ऐक देवीचे ऐकुनी ऐसे दूतविद्रोह तो करे दैत्यराज विस्तारे कडवी वृत्त जाहले ऐकून दूतवचना सक्रोध दत्तराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचन जावे आणावे ओढून तिला धरुणे केस दृष्टेचे बलात्कारे करुणिया तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व हो कुणी अवश्य तक्षणी त्यांना वधावे त्वा महासुरा ऋषी उवाच आज्ञांकिता तो शीघ्र दैत्य तो धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालिला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभाचे पाशी मने गर्जनी चालतू न मानसी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेन बोलला असे देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करे मज ओढून नेताना करेनारी काय मी ऋषिवाच ऐसे बोलतो धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबेच्या तक्षणी भस्म जाहला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुचा थोरवर श्राव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलोनिया गर्जुनी सैनिका माझी पडला गणुनी त्वरे दाडा पंज तीक्ष्ण मारे विदारी बड्यामध्ये गायाळ करुणे टाके महादैत्याशी सिंह दो नखाणे फोडले कोणा कोणाचे पोट तोचरे चपेटा मारुणे कोणा धराशी करे वेगळा भुजा मस्तक तो तोडे दैत्यांचे पोट फोडणे केसरी पितसे रक्त आयाळ हलोनिया अधिकृत असा सिंह शनार्द चवतळला अमारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सिंह मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहले कापती ओठते त्यांचे चंडमुंड महाकळ आज्ञा दे त्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली धरुणी केस ओढाते आना देवी इथे त्वरे नाजुडेत तरी ऐका हे शस्त्रास्त्र गाव करा आपली आसुरी आपली विद्या टाकून देवीचे बरी वधा जागच्या जाग्या नको जिवंत ठेवण्या तो सिंहाने ती देवी मारा बांधून सत्वर ओढून तयांना आना दृष्ट श्रीवदिता बरी ओम श्री अच्युत विरचतयाम प्रकटवाटिकायां श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये षष्ठोऽध्यायः श्री कुलदेवताचरणार परमस्तु अध्याय 7 चंडमुंडवद ध्यानम् ओम ध्यावेति रत्नपीठा मधुरश्वकुश्वरा ऐकिजे श्यामलांगी पद्माक्षिपाय ठेवी शरीश शिकला वाद्यवीणा सुरंगे कंठे कल्हारमाला नियमित विलसे चोळे ते रक्तवस्त्रा मातांगी शंखपाता मधुरमुदमदा कुंकुभाळी विचित्रा ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंग घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चालले सिंहेचे वरी देवी मंदहस्त करीत असे दिसे हिमाचलावरी या सुवर्ण शिखरावरे धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य सर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहले ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात वक्राळ आनना तलवार पाश घेऊन काली प्रकटली स्वे विचित्र खडवांग वधारा मुंडमाळ्या घरामध्ये चित्तचर्मा परिधाना शुक्रमासा भयंकर अतिविस्तर वदना ते जिव्हा तरळ भीषण निमाग्न रक्तना नैना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्या वरी कालिका भक्षी प्राणास त्याच्या प्राश्वरक्षस मारले माहुता कुशाधारी सघंटा गज सैनिका एका हाती धरोनिया त्यांच्या ती प्राणभक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होत असे लात गुड्डे कुणा मारे धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाच्या ती धक्का देवच्या छातीने असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडून फोडून टाकी दात चावेती अंबिका सैनिक दृष्ट दैत्यांचे कालीचे सर्व मारले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खडमांग तलवारीने दत्तांगडे चालले किते मृत्यूच्या वदिनी गेले दैत्यदृष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुराची महाबले काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाने केला वर्षाव संगरे भयानलोचना देवीने बाणाने दिसे कुणा मेघाने दिसे सूर्य देवीशी मुखमंडळी बाणचक्र पाडवणे होता तिलीन दक्षिणे सक्रोध गर्जना केली कालीने विटकात भव विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार दिसे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भोरे मुंड धावून या येतात देवी तलवार घेऊन क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळीत असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाले व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूने देवींचे दोघांचे मुंड घेऊन काली गर्जुनी थोरते चंडिके जवळी गेले विजुन्नत बोलत चंडमुंड पशु घे भेट मी दिली तुला
शुंभाने शुंभ आता वधावे त्वा स्वैरणे ऋषिर्वाच पाहुणे दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडासी मारुणी आली मज पाशिके चामुंडा म्हणून तुझी लोकी सत्कृती होईल श्री अच्युत विरचतयाम प्राकृत भवटिकयाम श्री मार्कंड पुराणे सावरणे मन्वंतरे देवी महात्मे सप्तमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 8 रक्तबिंजवद ध्यानम ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्रे दरित पाशांकुशबाण हाते प्रलिप्त शक्ती अनिमादिकांनी असे सदा ध्यात असो भवानी ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादत्त दत्तसेना महाबले संग्रामी मेला पाहुणे शुंभ संतापला म्हणे असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊनी या शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती ते शह्यांशी उदायुद्ध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर शत धूम्रकुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यास वरणांगणे कालकेय दोर्दयमौर्य कालेकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊ नये ममाज्ञुने चला त्वरे प्रखर शास्त्र तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊने सहस्रो सैन्य घेऊने युद्धासी रणी जातसे भयंकर दत्त सेना ते पाहुणी चंडिकारणी टंकारनादे भरवी ते धरणी गगनांतर देईचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तरला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतर उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमतुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीसी सक्रोध सर्व घेरते ब्रह्मा शिव कार्तिकीय विष्णू इंद्रादी देवता देवाच्या विजयासाठी उद्भती सशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेल्या दैत्यसिंहार इच्छुने रूपवेशच्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशे अक्षसूत्र कमंडलू आली ती ब्रह्मदेवाचे शक्ती ब्रह्मणी तीरणा माहेश्वरी वृषवेशी त्रिशूल वरधारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्थभूषण कार्तिकेयची जी शक्ती मयूर बरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली हिरणा गोवैष्णवी गरुडासना शंखचक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडंगते श्रीहरी यज्ञ वाराही शक्तीचे जया वाराह रूपे आली ती युद्धशूत्री उपस्थित दुरसिंह निरसिंहादी नरसिंहा आली ती केस झाडती क्रोधे तारे ती पडती धरणी इंद्र शक्ती वज्र हाती एरावतावरी दिसे प्रति इंद्र रूप तिचे रूप शस्त्र नेत्र साजले शिवशक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकर वधावे शीघ्रते दैत्य आला चंडी आज्ञा चंडीशी देत असे देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामे गर्जेशी तशी वा तशी ती अपराजिता देवी जटा धुमल शंकरा मने तो दूत होवने बुध शुंभ निशुंभजे आती त्या ती गंधर्वाशी तैसेचे दैत्य सैनिका इच्छिते योद्धे त्यांना संदेश सांगण्या असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिले जरी त्रिलोक्यराजी त्या इंद्र देवाशी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी संग्रामी तो करा माझे शिवा तुम्हा लागी भक्षतील तक्षण शिवदूत जिचा झाला ऐशी सन्माली ती जगे शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवपोदाशी ऐकोने कात्यायनीची जिथे देते सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोषणी धावले मत्सरहृदयी ज्यांच्या एका दैत्य स्त्रीलोकदी वृष्टीबाणादी शक्तिया बाण आदी देवी लागुडे मारुती टंकारोणी धनुष्याशी अस्त्रास्त्र प्रशस्त्रदे शस्त्रास्त्रोडी दैत्यांची देवी भीम पराक्रम शूल मारून ती काली खडमांगले मधुने कोणी शत्रूच्या घेऊन प्राणा विचारे रणभूमीसे ब्राह्मणीने कमंडलू जल फिके जिथे कुठे तेथील शत्रू निष्ठेज होतील हिन पराक्रम माहेश्वरेंद्र शुलाश्य चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयची शक्ती दैत्यसिंहार साधिते इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य मानव रक्त सांडून ते अंगाचे पडले देशप्राणभूमीसे वाराही दंत धाडाने चक्रे वार साधुनी असंख्य दैत्य संहारे विच्छिन्न लोती भूमी नरसिंहे नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादा शिरणे फिरे भयानक शिवदूतीची नादे भयभीत असुरते शिवदूतीची हस्ते वध त्यांचा हो तक्षणी मातृगणा महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सेनेला भयाने प्राण घेऊन दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाकळ युद्धा लागिते काळी त्या संग्रामी धावला रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्दुत दुसरा दैत्य उद्भवले लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजाशी वज्रती मारी लक्ष साधवणे घायाल दैत्य जाहला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळा लागे सर्वांची पूर्णार्था वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेमातून ते दैत्य उद्भवले ते रणा मातृगणा सवेत घोर
खेळते युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षात चाललेले संग्राम भूवरी पुन्हा वज्रशक्तीची आग घायल रक्तबीज तो रक्तबीज संख्या शस्त्राधिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ रक्त दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्राचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी शस्त्रास्त्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारुणी कोमारी वाराई खडंग घालून माहेश्वरी त्रिशूला रक्तबीजास मारत त्या कृत महादित्यांनी मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणी अश्वश्वर्य पूर्ण दावले शक्तिशूल घातांनी ते सांडले रक्तभूमीसी रक्तबीज तयातून उद्भले शताधिक सर्वत्र विश्वदिस्ती रक्तबीज तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवाशी काली चंडी शिमणे चामुंडा आपुले मुख पसरावे त्वात्रे माझ्या शस्त्रपाताने घाय रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या त्वा ग्रासावे त्वा महामुखे संवरता रक्त ते सारे विचारता रणातत्वा क्षणाशीन होऊन ते दैत्य नष्ट निश्चित तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशा युक्तीने पुन्हा रूपांतरण ये ऐसे बोलून ते पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीने कृत रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडेही दुःखी ना झाली गदा शोषणे चंडिका रक्तबीजेची आदेही देवीने गाव घातले सांडले रक्त जे काय जे त्याचे काली का नष्ट ते करी रक्तापासून ते दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडंग रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारे तेने दैत्य नमय पुन्हा येणे विधी शस्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्प्राण पृथ्वीशी रुपळा रक्तबीज तो अपार सुख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्येची अवधे धैर्य देवास जाहले मातृगुणा महासुख्य रक्तबीज न राहिला बोलोन्नत अति हर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृतप्रकटिकायां श्री मार्कंडे पुराणे सावरण्ये मनोन्तरे देवी महात्म्य अष्टमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय नववा निशुंभवद ध्यान ओम बंधुक कांचतुर्द्राक्षमाला शोभे भुजित भरतांकुशभाषभाळा चंद्रार्नेत्रत्रे सुनंदनारी भावे तिला श्रणमिनीत आनंदकारी ओम राजोवाच विचित्र कथा ही स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीजपदामुळे रक्तबीजरणी मेलात शुंभन शुंभजे कर्तव्य करती कैसे वृत्तैच्छतिसे मन ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यांच्या निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्यसैनिका दैत्यसेनासी पाहोने क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्यदेवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागणा मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाणवर शारणी चालले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुणी घाव केले तया वीरा अंगी अगाध दाखले तीक्ष्ण तलवार हाती ती प्रलिप्त झाल घेऊन देवीचा सिंह लक्षोने मस्तके घाव तो करे श्रुबाण देवीचा निशुंभाच्या करातली डाल तलवारीशी तो मोडी तक्षण लागता तेव्हा सोडिता तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होणी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणे देवीने मारुणे बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐसी चंडी पराक्रमी परुषो घेऊन येतात देवी बाणास फेकुने निशुंभाच्या रणी तेव्हा पाडे निष्प्राण भूमिसे बंधू मारला देवीने शुंभाने क्रोध वाढूने वधावया अंबिकेशी रणी तो घाव घेतसे अनुपंभूच्या आठ सायुध बसला रथे दाखले नवशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे येतो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रत्यंचा उडून केला शब्द दुस्सह्य संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरळली दाही दिशा भरून या नभे गेला ध्वनी गेला नभांतरे ऐसे गज सिंह गच्चितकार थांबले गर्जनेनं मुगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलून या हात भुवरी मारले तया ते शब्द वाढवणे पहिले शब्द थोपती शेवदोती हट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभास क्रोध ताटला देवी म्हणे आरे दृष्टा आता येथे रहा उभा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या देवीने मारुडी बोठा ते शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गाजवित्र लोके हे ध्वनी ते पडले मागे दैत्य ते ही दैत्य
ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले ऋणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने, मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया सरावी. शूलाने मारता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडी तैसा नित्यष्ट पडला खळ. निशुंभाच्या होऊनी जागा मूर्छितून तनेमध्ये. देवी काली म्हणे सिंहा क्रोधे धावा करतसे. दशशस्त्र बाहूंनी निशुंभ चक्र छेदित फेकित. आच्छादन ते झनी केले दे चंडिकेवर तयाविरे. दुर्गम हरणी देवी क्रोधे सोडिता तिशर. चक्रबाणामतयाचे ते शोडेश न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरुनिया. बधावया चंडिकेशी दे वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवारती. दैत्यांची शूल हाताशी घेतला मारण्यातिला. चंडिका पाहून ऐशे शूल फेकित यावरी. छातीशी फोडून त्याच्या शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भत दैत्य निशुंभाच्या तनूतने. देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. देवीने खडंग फेकून त्याचे मस्तक तोडले. हसले जोर जोराने दैत्य तो पडला धने. सिंह कडोर दाराने दैत्यांच्या कंठला फोडित. काली शिवदूती तेव्हा वर्धिती दैत्यमंडळे. कुमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी. ब्राह्मणीच्या मंत्रणीने निस्तेष झाले किती. त्रिशूले महेश्वरीशा छिन्ने किती गजाहले. वाराही ते शुले मारे तेने मेले किती खळ. वैष्णवे चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित. ऐंद्रिय ती वज्र मारोनी असंख्य वधी दुर्जन. दैत्य मेल ते काही पळाले दैतुनी किती. काली शिवदूते सिंह तेने संहार मांडिला. श्री अच्युत विरचितयां प्रकल्पवाटिकायां श्री मार्कंड पुराणे सावरणिकणे मन्वंतरे देवी महात्म्ये नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान. जे तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य. नेत्रा धनुषरयुतांकुश पाशुशूल. बाहो सुशोभित शिवशक्तिरूपा. कामेश्वरी ध्याधृतुंदुलेखा. ओम ऋषिरुवाच. निशुंभ प्रिय बंधुषे सेनेपती सवे मृत. पाहुने शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गंधार्तुका दुर्गे मान्यता व्यर्थ जे तुझे. साह्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच. दृष्टान्न से कोणी मीच मी इकडे जगी. माझ्या विभूती या साऱ्या मूलरूप मिळती पहा. ऋषिर्वाच. ब्राह्मणी आदीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाहे शुंभ महाबली. देवी वाच. माझ्या विभूती ज्या होत्या मिलद्रूप लिहून होऊनी. एकडे मी तेथे स्थिर व्हावे तू आशुरा. ऋषिर्वाच. पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर. भीषण युद्ध वाटे विकस्मारिकी याजना. दिव्यस्त्रांबिका सोडे शतशंखा युता बरी. निशुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करे सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाके देवी हुंकार गर्जुनी. तोडी तेव्हाच अस्त्राने अद्भुत परमेश्वरी. आसुर तो टाकी बाणा शस्त्राने देवी झाकले. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुषशी. शक्ती सोडी महादेत येता ती अंबिके बरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडले. शतशशीदीप्ताईसी ढाल ते तलवार तो. चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण तया क्षणी. सुरवृत पुन्हा तलवार ढाल मोरून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष तोही खंडला. मुदगल होऊन हाती दैत्यदेवीस लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे. बुक्का माराव्या लागे मुठ बांधुनी महाकळ. देवीशी मारता बुक्का चपटाजे सुरेश्वरी. छातीत ते दैत्यांच्या थोरा घात झाला. शुंभ एकच पेटाने पडला मुंदनी मूर्छित. पूर्वरत पुन्हा झाला संग्रामी उभा तेथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नवात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहताना नेत्रीसिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य चित्त करती चित्ते आकाशी शस्त्र दाटले. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभासे पाडे भूवर देविती. तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन या. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाश धावत. दैत्यरेज शुंभाला पाहून आपल्याकडे. त्रिशूल फेकून ती देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वतदीप्त झाले कंपित तेवदा. उडला प्राण दैत्यांच्या देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले. उल्कापात जे होते ते थांबले मेघकुच्छळ. नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परसूने देव हर्षित अंतरे. गंधर्व गाती गीताशी वाचती वाद्य मोहक. अप्सरा घंतालाशी धरून नाचती नभी. वायू सुपावन वाहे. सूर्यकर प्रकाशते. प्रज्वल झाला अग्नी. भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितया प्रकटवाटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सावरणिकणे मन्वंतरे देवी महात्म्य दशमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11.
देवता स्तोत्र करते देवीचे शुभमंगल देवी प्रसन्नचित्ताने वरदे देवताजन ध्यानम ओम बालव्रतकांती शशी भाळी सुस्तनत्रय नेत्री सुहास्यवदना वरती वरदांकुशपाशवैदे हाती ओम ऋषिरुवाच देवी वदे शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्ही करुणी समोरा कात्यायनीशी सुरसोत्र गाते त्याचे प्रसन्न नादेहि कांती देवी विनम्रास प्रसन्न भावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महेश्वरस्तुतू अशोक शौर्य अशी मातव पार नाही पाणी जगा तृप्त तुझे होये तू वैष्णवी शक्ती अनंत बेर्या मुल्लार्ग विश्वा परमा तुमाया मोहि तत्वाया जगतास केले मोक्षात तुवा लोक कित्येक नेले विद्या समस्ता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकला जगाला वाणी परा शब्द न तुझिया स्तवाला सर्वभूत सिता देवे सर्वमुक्त प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्तान्य याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित सर्वोपसर्व देवी नारायणी नमस्तुते कलाकाष्टदी रूपाने परिणाम प्रदायिनी विष्णुशक्त्रदेवी नारायणी नमस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते स्थिति विनाशाय शक्तिभूते सनातने गुणश्रये गुणमये नारायणी नमस्ते शरणांगत दीनार्थ प्रणीतान प्रयायणे सर्वस्वत हरे देवी नारायणी नमस्ते हंसविक्त विमान स्थिते ब्राह्मणे रूपधारिणी कंशरुक्षे देवी नारायणी नमस्ते त्रिशूलचंद्रा हि हरे देवी महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेणी नारायणी नमस्तुते मयूरकुकुटवृत्ते महाशक्ती धरेन घे कौमार रूप संस्थेने नारायण नमस्तुते शंखचक्र गदा शारंग ग्रहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायण नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वाराहन रूपे शिवे नारायण नमस्तुते नरसिंह रूपेणी उग्र दैत्यार्थनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राण सहिते नारायणे नमस्तुते किरीटने महावज्रे सहस्त्रनयनोज्ज्वले वर्त्रप्राण हरेन्द्री नारायणी नमस्तुते शिवदुते स्वरूपेणे घृतदैत्य महाबले कुर्रवे महारवे नारायण नमस्तुते दंत्रकलाल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडा मंदमुथने नारायणी नमस्तुते महालक्ष्मीलज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्टि श्रुवे दुरे न महाराणी महाविद्ये नारायण नमस्तुते मेधे सरस्वती वरे भूति ब्राह्मवितामसी पावती नियते ईशे नारायणी नमस्तुते सर्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्वते भयात्रक्षके दुर्गे दुर्गदेवी नमस्तुते ऐसे वदन सौम्य लोचनत्रयभूषित सर्वभयातुन रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वालाकराल उद्र अयुद्रुग्य सर्वसंहारकारिणी त्रिशूलभद्रकालिता हरोभयो नमस्तुते नाशवेते च दैत्यांच्या आपुल्या धनुच्या स्वरे पापनाशवे नासवूती घंटा रक्षोमाता जशी सुता सुशोभित खडंगे हाती दैत्यांचे रक्षमाशजा चंडिके शुभते ने हो प्रणाम तुझा मचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता आश्रित तेजेन विपत्ती त्यांना तदाश्रयांचे बळपीडितांना तेने विदेहार रंग केला हा दैत्य सिंधू शनी आटविला रूपाधरुणी बोधात्ममूर्ती केली लत्वा कर्कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता मंद करदंद महांधकारी तू चाळ बिली भ्रमवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी डाग जेथे रिपुडाकु महांक चांग दानावली सिंधू तू सोबते शेतू रक्षिया सकलादनाशी विश्वेश्वरी पाळते तुझ विश्व विश्वात्मके दर्शी तुझ विश्व विश्वेशवंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वे सकळास देवे व्हावे प्रसन्न परिपालन शत्रुहंते रक्षे सदा रिपुभया समरते पापास नाशवे करुणी सुखवे जगाला उत्पात पाक श्रम विजन आपदांना पावम्मा विनम्रांना देवी विश्वार्थ हारडी त्रैलोक्य पूजने जे सर्वांशी वरदान दे देवी वाच परमागा देवतांनो इच्छा जे तुमचे म्हणे सर्वोपकरणासाठी वरदेन मी सत्तो देवता वाच सर्वेश्वरी त्रैलोक्याच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरेजे कोडी नाष्ट्याचा करी सदा देवी वाच वैवस्वन् मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्यभीषण नंदोबाग्रहे तेव्हा यशोदा गर्भजल्बने विद्यांचलात राहूने वधीन देत मी तिथे
रुद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी विप्रवचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्यांशी क्रोधावशमुखामध्ये डाळिंब पुष्पत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गीय मृतलोकाद मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्ष अनावृष्टी तेव्हा होईल भूमिसी. मज होणे अयोनिजा स्तविती मुनिजे मज. पाहिन शतनेत्राने मुनिजन मी त्या क्षणी. कीर्तन गातील ते निशताशी म्हणून मला. तत्काळ ममध्येही शाखोत्पन्न होतील. आवृष्टी ते तोवरी लोका देतील प्राणदान ते. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी. त्या अवतरी मी नामे वदिन देत दुर्गम. दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाम मी. भीमरूप हिमप्रत मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनिवृंदा राक्षस वदिन राक्षसासमी. भक्तीने नम्र होऊन स्तवितील मुनिजे मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी. आरुण देतो तेव्हा त्रिलोकात त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपथ भृंग होऊनी. त्या महादित्य लागे होईन प्राणहंती मी. भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील जे जन. पुढे दानव त्यावेळी ताप देतील या जगा. अवतारुणे तेव्हा मी करीन नाश शत्रूचा. ओम श्री अच्युत विरचित याम प्रकटवाटिकयाम श्री मार्कंड पुराणे सावरणके मन्वंतरे देवी महात्मे एकदशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12. देवी चरित्र पाठ महात्म ध्यानम. ओम कांती बीज श्री मृगेंद्र वहना भासेयती भीषण. कन्या खडग धरुनि ढाल करिते भावेजिचे सेवन. हाती चक्र गदा धनुषरसी पाशांदिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाद्यात्मी. ओम देवी उवाच. प्रतिजनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चय सकल बाधा नासून राहितो सुखी. मधुकैटभ संहार महिषासुर घात जो. शुंभाने शुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमे चतुर्दशी नवमीशी मनातुने. भक्तीने ऐकदा माझे महात्मा ते उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना अपत्रैना कुणे. दरिद्रपीडना त्यांना न होती दुरप्रेमळ. शत्रूचे भय न राहे न राजा न डाकूचे. अस्त्राग्नी जलराशी भयकिंचित राहिना. म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊनी. ऐकता भक्तीने त्याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पाद्ये का महामारी भयप्रदा. महात्मा वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरे सविधा नित्य माझे महात्मजा स्थळी. सनिधान तिथे माझे तेथूनच जाय मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्मा पाठ जे का माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणून करी भावी मतपूजा. बलिपूजा होम आदी सहर्ष सेवन मला. शरत्काली महापूजा वार्षिक करतात जे. तेव्हा महात्मजे माझे भक्तिपूर्वक ऐकते. नासती आपदा साळ्या धन्य मिळे सुत. संदेश काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्मा ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रमाच्या ऐकता भय जात असे. श्रोताच्या या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांच्या आनंदरूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र जे तसे दुस्वप्न दर्शनी. ग्रहाने ग्रस्ता कोणी महात्मा ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुस्वप्ने ही सुस्वप्ने होतसे पाठा असा. बालग्रहाने अक्रांत बालका शांतिकारणे. पडतापड मित्राशी मृता जुळती रे हे. दुराचार्याच्या नाश करील महात्मा शशजे. राक्षस भूतपीचा पाठमा श्रेष नाशते. माझे सर्व महिमा माझे समीपते तसे. पशु पुष्प अर्घ धूपादी गंधादी गोंददीपादे उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिने. अन्न भोग समर्पणे वर्षणात दानव. प्रतिने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्मा ऐकता तेची पुण्यारोग्य देत असे. अवतार कथा माझे सर्वभूतात रक्षित. युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्य वैऱ्यांच्या महात्मा ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्माश्रीकृत या परे. याशे ब्रह्माकृत हे स्तोत्र सर्वहितकारक. या अरण्यप्रती एकांती वानवाला गतावना. निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडतावना. सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद. राजा कृतगदा घाडी अथवा बंद घालित. वादळ उठून या नाव बुडती स्वग्रामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्नवादी नमतया. मतप्रभावे सिंहादी डाकूर वैरींची यामध्ये. स्मरता पडती दूर विघ्ने वनमनी अशी ऋषीवाच. बोलुणे हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे झाली गुप्त तिथे जाहली. देवता स्वर्ग स्वाधिकाराशी द्रव्यभोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभाने शुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगद्वंशी ते व्यदता ऊर्ध्व अतुल विक्रमी.
राहिले दैत्य ते गेले पाताळभूमीचे बरी राजा भगवती अम्मा आसून नेतरूपती जगत रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वाची मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तृष्ट होणे वृद्धी विज्ञान दान दे गोपाळ ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्लांती ती महामारी रूपधारण जी करे समय सात होते जे अजन्मा सृष्टीरूपती सनातने तिच देवी समय सर्वास रक्षित अभ्युदयाची यावेळी लक्ष्मी रूपी मिळे जना दारिद्र्य दुर्गमा भागा अभावी तिच लागत स्तुती करता पूजोनी या गंध धूप फुलादिके देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचतयां प्रकटपकटकयांसी मार्कंडे पुराणे सावरकडे म्हणून तरी देवी महात्मे द्वादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला रथसुरत वैशाशी ध्यानम ओम बाल सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशंकुशभराभय ओम ऋषिरिवाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्मोत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करे विद्युत्वती तिच्या हाती विष्णुमाया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश्य अन्य मोहित लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरणराजिया आराधकाशी ती मोक्ष मोग सर्गादी दिसे मार्कंडेवाच कृष्ण मुनिमेधाच्या राजा सुरताई कोणी तया सुव्रता सुभाग्या ऋषिशी करिवंदना ममत्वा राजयुक्तानी होती खिन्नाती रूप महामुने तया बोधे राजा वैश्यतडी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची प्रथम अल्पहारी प्रथम ते पुढे आहार वर्जणी एकाग्रमण लावणे चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊने स्वप्राण बली वाहत रंधती नियमाने 3 वर्ष महातपे प्रसन्न दर्शन दे चंडिका त्यासी बोलले देवी वाच राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत शत्रुर्ज इह जन्मे शत्रुराश गतराज्य मिळो म्हणे वीरशक्त वैशतो सुज्ञमत्म विपणानसो निरासक्त करी ऐशे नम्रत्व ज्ञान मागत देवी वाच राजा अल्पदिनी आता राज्यला भलते तुझे शत्रू एकणाराही भोगसी स्थिर संपदा येथे मरता तू होसी वंसन बालक सवर्ण मन नाम ख्यात होशील पृथ्वीशी वैश्वर्या तुझे चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावसे मार्कंडे वाचो ऐसे वर दिले दोघा अभिलषित देवीने भक्तीने स्तोत्र जे करते ऐकून देवी अंबिका अंतर्धान ते झाले सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊने सावरणो मन होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊने सावरणो मन होईल क्लीं ओम श्री अच्युत विरोचतयां प्रकटवाटिकयां श्री मार्कंड पुराणे सावरणिके मनमंत्रे देवी महात्मे त्रयोदशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चै 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 ओम ऐं
ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे। तंत्रोक्त देवी सुक्त नमो देवी महादेवी शिवे श्रीनित्यवंदन नमो प्रकृति कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यनंदन गौरीसी गौरी धात्री नमो नमः जोच्छन सनामय चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणांगत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः राजंच लक्ष्मीकांते उमाकांते नमो नमः दुर्गामा दुर्गम पारा तुसारिक सर्वकारिणी ख्यातिकानि तु कृष्ण धूम्रेश नित्यवंदन अति सौम्याति रुद्र वारंवार प्रणमः नमो हे जगद्धारी कृति देवी नमो नमः जे देवी सकळामा जे विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाठाई चेतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे बुद्धिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सर्व प्राण्याची निद्रारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे शुद्धारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये छायारूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे शक्तिरूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाठाई तृष्णा रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये क्षमा रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे जाती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाठाई लज्जा रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये शांती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जी श्रद्धा रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाठाई कांती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे वृत्ती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाठाई स्मृती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये दया रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामा जे तृष्टी रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये माता रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकळामध्ये भ्रांती रूपे आशिस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः आदि इंद्रियाचे स्थानाते सर्व प्राण्यात व्याप्तीचे जे विकास सर्व जीवाचे व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप ही सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्टलाभे स्तविता जलासुर जेस सेवे पहिले सुरेश्वर कल्याणकारे जगदंबैश्वरे नसो अमाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासताम्यासुरा प्रणामं करतो निरंतरा विनम्र भावे स्मरदातिला धनी अम्माण रावो विपदा कदा कुणे तंत्रुक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्त्रयाशी अनुष्टुप छंदा नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावावयाशी जपावे राजा बोले चंडिकेशी सांगितल्या तुम्ही कथा सांगाव्या अवताराच्या प्रधान प्रकृती आता विप्रवर्य हा मी नमन स्वरूपाधारणा मला यथार्थ रूप सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्तांयासी कधी मी निरोपले सकलादि महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृष्टादृश्य स्वरूपाचे व्याप्त जे सकला जगा मातोलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंगानी योने जी धरी हाती रक्ष राजज्ञा तप्तकांचन वर्णाचे तप्तकांचन भूषणा शून्य या जगता लागे प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांशी पाहुणे परमेश्वरी धरी जे रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैशा श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटीसी कृषती दिसे खडांग पात्र शिर ढाल हाते ती चतुर्भुजा कबंद हार वक्षाशी मुंडमाला जिच्या श्री महालक्ष्मीशी जी बोले तामसी देवता जिथे मी कोण माझे कर्तव्य सांगा माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीशी महालक्ष्मी वदे तुला ठेवतो तुझ मी नाव सांगतो कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी शुधातृषा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरत्तया ऐशा तुझ नाम मालास कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख जे जन बोलुनी ते महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणतिका शुद्ध गौरी ती चंद्रिका जशी अक्षमाला कुशधारा वीणा पुस्तकधारिणी ऐसी ती श्रेष्ठ देवता श्रेष्ठ नामे संबुधले तिला महाविद्या महावाणी भरते वाघ सरस्वती आर्य ब्रह्मी कामधेनु वेदगर्भामतीश्वरी देवा ब्रह्म महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्रीपुत्र जोडे ती निर्मावे अपुले गुणे बोलनीयासी महालक्ष्मी स्त्रीपुत्र दपंती निर्मतसे तया काळी ती सुज्ञ कमलासना ब्रह्मावधी वरीची नामे देईल निरोत्तमा श्रीपद्म कमला लक्ष्मी नारीशी नाम घेतसे महाकाली सरस्वती निर्मता ती पुरुष स्त्रिया
तयांशी ठेवली जी का नामे निवेदिते नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्र शंखरस्थानु कर्पती नेत्रलोचन त्रिविद्या कामधेनु ती स्त्री भाषाक्षरास्वरा सरस्वती गौरने नारी श्यामला पुरुषा करी जी नामे त्या दोघांची ते सांगतो ऐकराजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरा सुभगा शिवा ऐस्या तीन युक्त्या त्या झाल्या पुरुष तक्षिणी गुजते नेनती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती त्रिविद्या सरस्वती लक्ष्मीने विधिसी दिली रुद्रवरधात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भतसे गौरी स रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्वादे पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली लक्ष्मी स विष्णूने पोषले सकलांप्रती गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐशी सर्व सत्यमयेश्वरी निराकारती साकार नानारा मदतसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमाले सिकुंभती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे श्री प्राधानिक रहस्य टीका प्रकृत भावार्थ श्री अच्युत रचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी स्त्री शिवा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैटभ नाशार्था ब्रह्मास्तोत्र जिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपदांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रया दश दीप्तदशन नदाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती जे प्राप्तस्थान तयाचे हे बाण खडंग बाण गदाशूल त्रिशूल शंख खंडी धनुष्य परिगमुंड रक्ताश्री विधरितसे आशीती वैष्णवी माया महाकाली दुरत्तया अरंधता वक्ष होनी पूजकाशी चराचर देवता लागुनी झाली विवृत महाप्रभा त्रिगुणाती महालक्ष्मी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानंद भुजा सुश्वेतस्तनमंडला रक्तकटी रक्तपादा नीलजम्माजिनेती सुचित्र घना चित्राजी मालांबर विभूषणा चित्र निलोपना कांती जे रूप सौभाग्यशालिनी अष्टदोषा भुजा पूजा ते शस्त्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडंग वज्र चक्र गदा त्रिशूळ परशु शंखती शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल पानपात्र धनुष्य अंकमंडलो अलंकृत भुजा त्यांनी बसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी रूपा पूजिता सर्व लोकांच्या देवाचा स्वामी होतसे गौरी जन्मली देही ती का सत्वगुणश्रया साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ चक्र शूलचक्रती शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐसी लाभले सर्वज्ञा जीवा शुंभनि शुंभासुर संहारी रंगनीची रूपत स्वरूपत्रयते ऐसे राजा तुझ निवेदले प्रथोपापासून आता त्रिमूर्ती परिसते दक्षिणेशी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठपूजने महालक्ष्मीची आमागे पूजा ब्रह्म सरस्वती दक्षिणेश गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती पुढती महालक्ष्मीच्या अष्टध्वज प्रती महाकाली वामांगी दक्षिणेशी सरस्वती राजा त्यांच्या पूजनाशी दक्षिणे काल पूजने पूजा मृत्यू वामांगी अर्षशक्ती इच्छुने शुंभनासनी जी देवी अष्टभुजेशी पूजने तिच्या नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवुनी दक्षिणेश रुद्रपूजा वामांगी श्रीगणेश तो तंत्रोक्तदेव सुक्ताने करावे लक्ष्मीपूजन चरित्र स्तोत्र जे मंत्र त्याचे त्यांनीच गाऊनी पूजावे त्रयमूर्तीशी एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्याचे हाती त्या त्रिलोक महेश्वरी महांताशी अदेवी पूजितोच जगतप्रभू म्हणून पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्याधिकते अलंकारे गंधपुष्पादी अक्षता धूपदीपी नैवेद्याने पूजा अर्पावी देवीशी दैत्यभक्ष वाहोनी करता तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडशार्पती कापूर तांबूल भावे सुंदना सुमनादिके वामांगी महिषासूर भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातून जो कामेला सद्गतीत पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारादि विश्वाते देवीचा सिंह तो असे पुष्णोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून प्रथम उत्तर अर्ध ऐसा पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिण नमस्कृती निरालय सती जगदंबा वंदावी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्रोप महागुणे तिळघृतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करे मंत्र उच्चाराने महालक्ष्मीचे पूजने म्हणून रियरोधावे वदावे त्यात देवीशी आपण भुलून या जीवा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजतो जो तो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगोनी सेविज्या त्यास देवीचे रोज नसे पूजा चंडिका ज्याच्या घरी पुण्य त्याचे झळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून या पूजा भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजता नित्य चंडिका सुख्य देईल इति वैकृतिक रहस्य टीका प्रकृत भावार्थ श्री अच्युत प्रचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
मूर्तिरहस्य ऋषी बोले ओम नंदा या नामाची नंदनिका सुविता पूजिता विश्व भक्ताधीन होतसे कणकोत्तम कांती जे सुवर्ण वस्त्र सुंदर देवीची सृणलतिका कणकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुश पद्मशुभ शोभित इंद्रा कमला लक्ष्मी ती का ती रक्तांबुजासना ती रक्तनिका नामे देवीची सांगितली तुला आता वरडीन आता स्वरूप वरडीन ते का निर्भय जे करी रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तयुधा रक्तनेता रक्तकेशना रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशानना रक्तंतिका श्रीयसी प्रिय पती तैसा भक्ताशी सेवितशीच ही पृथ्वीवरी विशालते मेरु शुक्र युंगलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकार येते मनोहरे ते कर्कश परिदीप्त सर्वानंद उपयोनिधी या स्तनमात्रे भक्तांच्या पुरती सर्व कामना खडंग पानपात्र हल हाती मुसळती धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी असे तिने व्यापले हे सारे जगस्ता ब्रजंगम जो तिला पूजतो भावे व्यापतो चराचरी प्रतिजुनी करी स्तोत्रा रक्षे देवी तया प्रती प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सतीचे जशी नील शाकांबरी नीलवर्णा विलोचना गंभीरनाभित्रिवळा विभूतीत कुशोधरा कर्कश शकराईसी गोलपृष्ठ धनस्तनी बाणपद्मधरी हाती धनुष्य मुठी घेसे पुष्पपल्लव मूलादी शाकोत् फलशाखासे करी क्षुधातृषा मृत्यू भया हरितिजिका सुधारशे शाकांबरी शतायुषजे मनती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोकाते दुष्ट दमनी दमनात दुरतापरी उमा गौरी सती चंडी कालिका तिच पार्वती शाकांबरी स्तोत्र ध्यान जपपूजन वंदन अक्षफलदिका अन्नपानामृतत्वरे भीमादेवी नीलवर्णा दाढा दात चकचकती विशाललोचना स्त्रीती गोलस्थूलपयोधरा चंद्रहास खडंग शिर डमरूपानपात्रके एकबीरा कालरात्री कामदासी प्रशंसती तेजते दुर्लभजे का भयमारी प्रशंसती त्रिलोक्षणादी देवी चंद्रभरणभूषिता चित्राभरण दिगपाणी महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरी जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुचे तिचे रहस्यगुप्त देव भक्त सांगणे वृथा आख्यान दिव्य मूर्तीचे आभिष्ट फलदायक साधना करून सर्व करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्जित घोर ब्रह्महत्यादिपातके सप्तशती पाठ मात्रे किल्मिष सर्वनाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिले तयाने पुरती सर्व मनोवांचित भावना प्रसादे मान्यते सर्व देवीची जगन्मयी म्हणून विश्वरूपाधी नमतो परमेश्वरी मृतिरस्य टीका प्रकृत भारत श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार परमस्तु देव्यापराध क्षमापण स्तोत्र अपराध सहस्रे जय होतो हातोनी माझिया मानोने दास माफी दे मला तो परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तो परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मे पूजन जे केले पावे सापल तव कृपे शतापराधी जरो अंबिका नाम घेतसे सदगती लावते त्याला ब्रह्माची देऊ ना शके मी अपराधी शरणालो हि जगदंबिके दयेचे पात्रा होगे जशी छतशे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुडे ते करी मापो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तृष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी आदि गुह्य तू माझा जपायखा लाभो सिद्ध तुझ्या प्रसादाने परमेश्वरी ईश्वरा प्रार्थना स्तोत्र टीका प्रकृत भारत श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी राजार्पणमस्तु इति श्री दुर्गा सप्तशती पाठ संपूर्णम् उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय माहूरगड निवासिनी रेणुका माता की जय तुळजापूर निवासिनी तुळजा भवानी माता की जय करवीर निवासिनी महालक्ष्मी माता की जय सप्तशृंगीगड निवासिनी सप्तशृंगी माता की जय आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे